काम कर. तुला आता युद्धासाठी इथं उभा केलेला आहे, तू युद्ध कर. युद्ध कर म्हणजे यांना मारायचं. भगवंत म्हणले तू त्यांना मारणार आहे का त्यांच्याकडनं तू मारणार आहे हे तुला माहिती आहे का? एखादा सामना होतो, त्या सामन्याचा निकाल तुम्हाला आधी कळतो का? सामन्याच्या आधी नाही कळत. पण सामन्यामध्ये प्रामाणिकपणानं खेळणं असेल, लढणं असेल, हे ज्याचं त्याचं कर्म. भगवंताने सांगितलं तुझं कर्म तू कर, तू फळाची अपेक्षा ठेवू नको. आम्ही एखादं काम करत असताना आम्ही त्या फळाची अपेक्षा जास्त ठेवतो आणि ती अपेक्षा आपली पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला दुःख प्राप्त होतं. माणूस दुःखी कधी होतो? तुमची अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर दुःखी होतो का अपेक्षा न पूर्ण झाल्यानंतर दुःखी होता? का अपेक्षा न ठेवता तुम्हाला जे काय प्राप्त झालंय त्याच्यामुळे तुम्ही दुःखी होता? तुम्ही अपेक्षा ठेवली, अपेक्षा पूर्ण नाही झाली की दुःख तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोणत्याही कर्माची अपेक्षा न ठेवता तुम्ही फक्त कर्म करा. आमचा वारकरी संप्रदाय त्याच तत्वावरती आमचे कार्यक्रम करतो. तुम्ही एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह करता, तुम्ही काय अपेक्षा ठेवली? आमच्या पंढरीच्या पांडुरंगाकडे आमचे 10-10 लाख, 20-20 लाख, 30-30 लाख लोक एकेका रस्त्यावरून जातात. काय मागता पंढरीच्या पांडुरंगाला? तुम्ही काय अपेक्षा ठेवता? एखाद्या वारकऱ्याला विचारा, तुमचं वारीच्या वाटेवरचं गाव आहे. एखादा वारकरी त्या बिडाकडनं आलेला वारकऱ्याला विचाराय, थांब रे बाबा, माऊली तुम्ही पंढरपूरला चाललाय, काय मागणार तुम्ही पांडुरंगाला? बघा ना तुम्ही, ते असे टीव्ही वाले वगैरे प्रश्न विचारतात बघा. आता आपल्याकडे सगळं पाहायला मिळतं. आणि मग त्याने प्रश्न विचारला, माऊली तुम्ही काय मागणार त्या पांडुरंगाला? एक काही वारकऱ्याकडे उत्तर नाही त्याचं. काय नाही मागणार? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. ही वारी म्हणजे माझ्या वडिलांची आहे, आमच्या वडिलांनी चालवलेली आहे. ती वारी आम्ही पुढे चालवतोय. काय अपेक्षा? काय अपेक्षा नाही. त्या भगवंताच्या चरणावरती आमचं मस्तक ठेवायचं आणि सुतकृत व्हायचं. तुम्ही 15-15 दिवस, 20-20 दिवस चालता आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावरती तुम्ही नतमस्तक झाला. अहो नतमस्तक तुम्ही फक्त सेकंद, अर्धा सेकंद होताय, पण तुम्हाला समाधान किती लागतंय? 15 दिवसाचा जो त्रास झाला तो तुम्हाला त्रास कधीच जाणवत नाही. पण त्या त्रासावरचं सगळ्यात गुणकारी औषध म्हणजे तुम्ही 1 सेकंदाचं पंढरीच्या पांडुरंगाचं घेतलेलं दर्शन तुम्हाला कितीतरी सुखकारक बनवतं. आमचा वारकरी भगवंताची भक्ती करताना कोणतीच अपेक्षा ठेवत नाही. त्याचं कारण आहे, ज्ञानोबांनी सांगितलं तुम्ही कर्म करा, कर्मफलाची अपेक्षा ठेवू नका. आपल्याच कर्मामध्ये जर तुम्ही इतर देवदेवतांच्या जर कार्यक्रम बघितले, का तुमच्या घरी आज काय काय वाजतंय म्हणले स्पीकर? हो म्हणले आमच्या घरी आज देवदेव आहे. का म्हणले देवदेव केला तुम्ही? नाही म्हणले ते आम्हाला अमक्यानं काढून दिलं. का काढून दिलं? म्हणजे देवरशानं काहीतरी काढून दिलं. का? नाही म्हणले आमच्या सुनबाईला लेकरू होईना, आमच्या शेतात पिकना, आमचा बंगला पूर्ण होईना, आमच्या विहिरीला पाणी लागेना, म्हणून आम्ही हा देवदेव करतोय. अशा प्रकारचा देवदेव पंढरीच्या पांडुरंगाच्या बाबतीत कधी कुणी घातलेला दिसला का तुम्हाला? नाही घालत. का? आमच्या या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, आम्ही कधी कुणाला काही मागत नाही, फळाची अपेक्षा ठेवत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या भगवंताची साधना केली, त्या भगवंताचं नाम घेतलं, काय फळाची अपेक्षा ठेवली? काहीच फळाची अपेक्षा ठेवली नाही. उलट जगद्गुरु तुकोबारायांनी जे होतं ते सगळं समाजाला वाटून टाकलं. असणाऱ्या काही धन दौलत त्या कर्जाच्या वह्या होत्या त्या इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या आणि भंडारा डोंगरावरती, भामचंद्रा डोंगरावरती ते त्या भगवंताच्या नामस्मरणासाठी जात होते. साधू संतांनी फक्त भगवंताचं नाम घेतलं, कर्म घेतलं. तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या, तुमचं कर्म करा. तुमच्या नामामध्ये, तुमच्या कर्मामध्ये तुम्हाला भगवंताची साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामधला प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय एक दिवस त्या भंडारा डोंगरावरती चालले होते.
भगवंताचं नामस्मरण करत होते, रामकृष्ण हरीचा गजर करत होते, विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी भजन म्हणत होते. त्या गावातल्या एका सावकारानं, शेतकऱ्यानं, जमीनदारानं जगद्गुरु तुकोबारायांना अडवलं आणि विचारलं, तुकोबा तुम्ही भंडारा डोंगरावरती जाऊन काय करता? काय नाही म्हणले, त्या भगवंताचं नामस्मरण करतो, त्या देवाचं नाव घेतो. मग एक काम करा ना, माझी इथं एक 10-15 एकर ज्वारीची शेती आहे म्हणले, आणि त्याला कणस आलेले आहेत. मी गावात बऱ्याच ठिकाणी आमच्याला त्या कणसाची राखण पाखरापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही गडी बघत होतो, पण मग आम्हाला गडी भेटला नाही. तुम्ही तिथं जाऊन रामकृष्ण हरी म्हणण्यापेक्षा, तिथं जाऊन विठ्ठल विठ्ठल म्हणण्यापेक्षा, तुम्ही जर इथं बसून विठ्ठल विठ्ठल मोठ्यानं म्हटला, रामकृष्ण हरी म्हटला, तुमच्या त्या भजनामुळे ते पाखरं त्या ज्वारीवरती येणार नाही. तुमचं भजनही देवाचं होईल आणि माझ्या ज्वारीची राखणही होईल. भगवंताने सांगितलं होतं कर्म करा, तुमच्या वाट्याला आले ना तुम्ही कर्म करा. आणि या मोबदल्यामध्ये 2 खंड्या ज्वारी दरवर्षी होती, त्यातला अर्धा खंडा तुला मी देऊन टाकतो त्या राखण्याच्या बदल्यात. जगद्गुरु तुकोबाराय फळाची अपेक्षा नव्हती, तू किती मला देतो हे बघितलं नाही, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले ठीक आहे म्हणले, मी राखण करतो. जगद्गुरु तुकोबाराय त्या ज्वारीची राखण करायला बसले. पण जगद्गुरु तुकोबारायांचं भजन म्हणजे कसं भजन होतं? जगद्गुरु तुकोबाराय त्या भंडारा डोंगरावरती गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय तिथं अभंग म्हणायला लागले, भजन म्हणायला लागले, की आजूबाजूची पाखरं सगळी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगा खांद्यावरती खेळत होती. पानांची सगळी पानं अशी सळसळ सळसळ हलत होती, वेली अशा टवटवीत होत होत्या, फुलं अशी टवटवीत होत होती. सगळे फुलं पाखरं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या आसपास त्या ठिकाणी येत होती. भंडारा डोंगरावरती त्या ठिकाणी तुकोबा आलेलेच नाहीत. पाखराने विचार केला, म्हणजे तुकोबा का आले नाहीत? म्हणून पाखराने इकडे तिकडे बघितलं, पण जवळ कुठेतरी आवाज येतोय. पाखरं सगळी जगद्गुरु तुकोबारायांच्या भजनाच्या जवळ आली. ती पाखरं आहेत ना, ती ज्वारीच्या ताटावर बसली, ज्वारी खाऊ लागली. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं होतं ज्वारीची राखण करा, पाखरं राखा. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, पाखरांना तुम्हाला काय खायचंय ते खा. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2-3 वाजेपर्यंत पाखराचं खाऊन झालं. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, पाखरांनो आता तुम्ही कंटाळलाय खाऊन खाऊन, तुम्ही अशा पवित्र अशा इंद्रायणीच्या त्या डोहामध्ये जा आणि तिथलं शुद्ध पाणी प्या. पाखरं पाणी पिऊन आली. पुन्हा पाखरांनी खाल्लं. असं 15 दिवस 3 आठवडे झालं. ज्वारीचा दाना सुद्धा त्या ठिकाणी ज्वारीच्या कणसामध्ये शिल्लक नव्हता. सगळा पाखरांनी खाऊन टाकला. त्या जमीनदाराला वाटलं आपली पाखराची राखण चांगली झाली असेल, माझ्या शेतामध्ये ज्वारीचं पीक चांगलं आलं असेल. बघायला आले, पण आधी कडच बघितलं तर सगळ्या पिश्या झालेल्या. पिश्या माहितीत ना, ज्वारीचे काय हे नसले की त्याला पिश्या म्हणतो, ग्रामीण भागातला शब्द. त्यांना वाटलं जगद्गुरु तुकोबारायांच्या गोपनीचा दगड इथपर्यंत येत नसेल. ते गोपन असायचे, ते परत ते उभा राहायला ते काय म्हणतो आपण त्याला, आटोळा करायचो. त्या आटोळ्यावरनं मारलेला दगड इथपर्यंत खाऊ द्या म्हणले, कडचं खाल्लं असेल. आत गेले जसं आत गेले, पण एकाही ज्वारीच्या ताटाला एक ज्वारीचा दाना सुद्धा नव्हता. त्या जमीनदाराला राग आला. तुकोबाराय भजन करत बसले होते. तुकोबारा, अहो तुम्हाला ज्वारीची राखण करायला सांगितली होती, पाखरं राखायला सांगितली होती, तुम्ही हे काय केलं? त्यांनी कागद लिहिलेला होता, पाखरं राखण्याच्या मोबदल्यामध्ये अर्धा मन ज्वारी तुम्हाला देतो. ते म्हणले मी पाखरं राखली, माझं काय चुकलं का? आता पाखरं राखणे, आता तुम्हाला सांगितलं बाबा तुम्ही शेरड राखून आणा. तुम्ही काय करणार? शेरड चारून आणणार, शेरडाला पाणी पाजून आणणार. तुम्हाला सांगितलं गुरं राखून आणा, तुम्ही काय करणार? मग गुराला चारून आणणार. म्हणले मी पाखरं राखली ना. ते खूप तुकोबारायांना बोलायला लागले, तुकोबारायांना दूषणं देऊ लागले. आणि शब्दाने शब्द वाढत 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 जगद्गुरु तुकोबाराय फक्त भगवंताचं नामस्मरण करत होते. तो म्हणला तुकोबारांना बोलून काय उपयोग नाही, आपण गावातल्या पंचाकडे जावं. तो जमीनदार गावातल्या पंचाकडे गेला आणि गावातल्या पंचाला सांगितलं, म्हणले तुकोबांना मी असं काम दिलं होतं, त्यांच्याकडे कागद आहे म्हणले. आणि त्यांनी
ज्वारीची माझ्या राखण केली नाही म्हणले, सगळं पाखरांना चारलं म्हणले. जगद्गुरु तुकोबारायांना तुम्ही शिक्षा द्या. पण त्या काळातले पंच हुशार होते. पंच म्हणले इथं बसून आम्ही निर्णय नाही देणार, आम्ही प्रत्यक्ष पाहणी करायला येणार. आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी राखलेल्या ज्वारीची पाहणी करायला गावातली पंचमंडळी आली, त्यावेळेस तिथं कणस ज्वारीनं अशी वाकलेली होती, वाकलेली. अरे जमीनदारा, तू खोटं बोलतोस, तुकोबावरती आळ घेतोस. जगद्गुरु तुकोबारायांना कणस आली का, दाणे आले का, पाखराने खाल्लं का, त्याचं काहीच नव्हतं त्यांना. कारण त्यांनी त्यांच्या कर्मावरती फक्त लक्ष दिलेलं होतं. त्यांनी फक्त सांगितलं होतं की मी माझं कर्म करणार. जगद्गुरु तुकोबारायांचं कर्म म्हणजे फक्त भगवंताचं नामस्मरण घेणं. फळ द्यायचं काम, खऱ्या अर्थानं त्या ज्वारीचं राखण करण्याचं काम कोणी केलं? प्रत्यक्ष भगवंतानं केलं. त्या ज्वारीला 15 खंड्या ज्वारी झाली, जिथं 2 खंड्या ज्वारी होत होती 15 खंड्या ज्वारी झाली. पण पंच खूपच प्रामाणिक होते. पंचाने सांगितलं तुझं किती होतं? ती मला तुकोबांना मी अर्धा मन द्यायचं कबूल केलंय म्हणले. ती म्हणले अर्धा मन नाही म्हणले, काढ कागद. माझ्याकडे 2 खंड्या ज्वारी होते, त्यातले अर्धा मन मी तुला तुकोबांना देणार. आता किती खंड्या झाली? म्हणले 15 खंड्या झाली. म्हणले तुझी तू 2 खंड्या ज्वारी घे, राहिलेली ज्वारी तुकोबांच्या घरी. त्या पंचांनी ती ज्वारी काढली, बैलगाडीत भरली, तुकोबाच्या घरात थापी लावली. तुकोबाराय संध्याकाळी घरी आले. आपण असतो तर म्हणलं असतं आपण बरं झालं बाबा, आले आपल्याकडे काहीतरी, ठेवा ठेवा ठेवा, राहू द्या राहू द्या. तुकोबांनी एक 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 पोतं काढलं आणि बाहेर ठेवलं. पण तुकोबारांचा एक साधक होता, त्या साधकाच्या स्वप्नामध्ये भगवंत गेले. भगवंताने त्यांना सांगितलं, तुकोबा ही ज्वारी आहे ना, तू नको घेऊ, ही ज्वारी तू बाजारात नेऊन विक. आणि आता जे पांडुरंगाचं मंदिर आहे ना देहूतलं, त्या मंदिराचं बांधकाम करण्याचा संकल्प जगद्गुरु तुकोबारायांनी केला होता. पण त्याच्यासाठी पैसे नव्हते. भगवंताने सांगितलं की त्या ज्वारीच्या पैशामध्ये ती ज्वारी विक आणि त्या ज्वारीच्या पैशामध्ये त्या मंदिराचं तू काम कर. जगद्गुरु तुकोबारायांनी ती ज्वारी विकली आणि भगवंतांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्या मंदिराचं काम केलं. पण मंदिराच्या कळसाचं काम राहिलं. काय करावं? गावातल्या पंचापुढे हा प्रश्न मांडला. पंच हुशार होते. पंचांनी सांगितलं, म्हणले तुकोबाराय तुमचं कसा व्यवहार ठरला होता? तुकोबाराय म्हणले मला काय माहित नाही. म्हणजे तो कागद तुमच्या घरामध्ये आहे. तुकोबारायांच्या घरातला कागद आणला. सांगितलं होतं की 2 खंड्या ज्वारी होती, त्यातला अर्धा मन मी तुला बक्षीस देतो. म्हणले तू फक्त तुला 2 खंड्या ज्वारी दिली, पण ती अर्धा मन ज्वारी कुठे दिली म्हणले. म्हणून पुन्हा ती अर्धा मन ज्वारी घेतली आणि मंदिराच्या कळसाचं काम केलं. म्हणून तुम्ही त्या भगवंताचं नाम घेतलं की तुमच्या जीवनामध्ये काम करणारा